चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत आज आपण गायक मन्ना डे यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. मन्ना डे हे हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक व संगीतकार होते. त्यांचे नाव प्रबोध चंद्र डे, टोपण नाव मन्ना डे. त्यांचा जन्म 1 मे 1919 रोजी असून त्यांच्या आईचे नाव महामाया व वडिलांचे नाव पूर्ण चंद्र डे असे होते. मन्नादा या नावानेही ते ओळखले जाणारे चित्रपट उद्योगातील एक प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायक होते. त्यांचे खरे नाव प्रबोधचंद्र डे ते पूरणचंद्र डे यांचे होते. पश्चिम बंगालमध्ये एक चित्रपट तयार झाला. चरण कवी मुकुंददासांचे मूळ नाव यज्ञेश्वर डे होते. ते गुरुदयाल डे यांचे पुत्र होते. बंगालमध्ये डे हे चारण लोकांच्या नावाशी संबंधित आहे. मन्नादा यांनी 1942 मध्ये तमन्ना या चित्रपटाद्वारे त्यांच्या अनेक कारकिर्दीला सुरुवात केली. 1942 ते 2013 पर्यंत 3000हून अधिक गाण्यांना त्यांनी आवाज दिला. मुख्यतः हिंदी आणि बंगाली चित्रपट गाण्याव्यतिरिक्त त्यांनी इतर भारतीय भाषांमध्येही काही गाणी गायली आहेत. इंदू बाबर पाठशाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये ते दाखल झाले. कॉलेजच्या दिवसात ते कुस्ती आणि बॉक्सिंग सारख्या स्पर्धांमध्ये भरपूर भाग घेत असत. त्यांनी वकील व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. विद्यासागर महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. मन्नादा यांना कुस्तीबरोबरच फुटबॉलचीही आवड होती. संगीत क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी वकील व्हायचे की गायक असा पेच होता. अखेरीस त्यांचे काका कृष्णचंद्र डे यांच्या प्रभावामुळे त्यांनी गायक होण्याचा निर्णय घेतला. मन्ना डे यांनी त्यांचे काका कोसिको डे यांच्याकडून संगीताचे प्रारंभिक शिक्षण घेतले. त्यांच्या बालपणातील एक रंजक प्रसंग आहे. उस्ताद बादल खान आणि मन्ना डे यांचे काका एकदा एकत्र रियाज करत होते. मग बादल खानने मन्ना डे यांचा आवाज ऐकला आणि काकांना विचारले, हे कोण गाते आहे? मन्ना डे यांना बोलावल्यानंतर ते मास्तरांना म्हणाले, मी असेच गातो. पण बादल खान यांनी मन्ना डे यांच्यातील छुपी प्रतिभा ओळखली. यानंतर त्यांनी काकाकडून संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. संगीत क्षेत्रातील त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मन्ना डे 40च्या दशकात काकासोबत मुंबईत आले आणि नंतर येथे वास्तव्य केले. ते जुहू विलेपार्ले येथे राहत होते. 18 डिसेंबर 1953 रोजी त्यांनी केरळच्या सुलोचना कुमारन यांच्याशी विवाह केला. त्यांना 2 मुली आहेत, शुरोमा आणि सुमिता. शुरोमाचा जन्म 19 ऑक्टोबर 1956 रोजी आणि सुमिताचा जन्म 20 जून 1958 रोजी झाला. कॅन्सरने ग्रस्त असलेल्या त्यांच्या पत्नी सुलोचना यांचे 18 जानेवारी 2012 रोजी बंगळुरू येथे निधन झाले. आयुष्यातील 50 वर्षांहून अधिक वर्षे मुंबईत घालवल्यानंतर मन्ना डे अखेर कल्याणकर बंगळुरू येथे स्थायिक झाले. याच शहरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1943 मध्ये त्यांना सुरैया सोबत तमन्ना या चित्रपटात पार्श्वगायक म्हणून गाण्याची संधी मिळाली. याआधी त्यांनी रामराज्य चित्रपटात कोरस म्हणून गाणी गायली होती. विशेष म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी पाहिलेला हा एकमेव चित्रपट होता. मन्ना डे यांनी केवळ शब्दच गायले नाहीत, तर शब्दामागील दडलेली भावनाही त्यांनी आपल्या गायनाने सुंदरपणे मांडली. कदाचित याच कारणामुळे प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांनी मन्ना डे यांची त्यांच्या अजरामर कलाकृती मधुशालाला आवाज देण्यासाठी निवड केली. संगीत दिग्दर्शक सलील चौधरी दिग्दर्शित काबुलीवाला चित्रपटाच्या यशानंतर मन्ना डे 1961 मध्ये प्रसिद्धीस आले. मन्ना डे यांना अवघड गाणी गाण्याची आवड होती. त्यांनी गायलेली गाणी प्रत्येक विभागात खूप गाजली. मन्ना डे यांची गायनावर अपार श्रद्धा होती. ज्या निर्मात्याला त्याच्या चित्रपटात शास्त्रीय गाणे गायचे होते
तो फक्त मन्ना डे यांनाच साईन करायचा. जो सरगमला अजिबात ओळखत नव्हता आणि मन्ना डे जो त्याचा मास्टर होता, त्यात गीतकार राजेंद्र कृष्ण सारखे गाणे असल्याने निर्मात्याने सांगितले. किशोर कुमार गाण्यास तयार झाले, पण मन्ना डे यांनी नकार दिला. ते म्हणाले, मी संगीतात विनोद करू शकत नाही. बरं, कसं तरी मन्ना डे तयार झाले. गाण्याचे रेकॉर्डिंग सुरू झाले, पण त्यांनी संपूर्ण गाणे शास्त्रीय पद्धतीने गायले. पण जेव्हा किशोर कुमारने गायनाच्या शैलीत चुकीचे स्वर गायले, तेव्हा मन्ना डे गप्प बसले आणि म्हणाले, हे काय आहे? हा कोणता राग आहे? यावेळी कॉमेडियन मेहमूदने त्यांना समजावले, सर, असं काहीतरी सीनमध्ये करावं लागेल म्हणून किशोरदानी असे गायले. पण मन्नादा यासाठी तयार नव्हते. कसा तरी त्यांनी गाण्याचा भाग पूर्ण केला, पण त्यांना न आवडणारे सर्व गायले नाहीत. आजही आपण त्यांना मन्नादा या नावानेच हाक मारतो. शास्त्रीय गायकांना त्यांची बरोबरी नाही. मन्ना डे हे केवळ पार्श्वगायकच नव्हते, तर त्यांनी त्यांचे आत्मचरित्र बंगाली भाषेत लिहिले होते, जे बंगाली व्यतिरिक्त इतर भाषांमध्येही प्रकाशित झाले होते. इतर लेखकांनीही त्यांच्या चरित्रावर पुस्तके लिहिली. त्यांच्या अचानक मृत्यूची बातमी 9 जून 1913 रोजी झाली. परंतु डॉक्टरांनी सांगितले की ते अजून जिवंत आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. संसर्ग टाळण्यासाठी व्हेंटिलेटरवर गहन वैद्यकीय चाचण्या केल्या. किडनीलाही त्रास होता. त्यांचे डायलिसिस सुद्धा चालू होते. शेवटच्या क्षणी त्यांची मुलगी सुमिता आणि जावई ज्ञानरंजन देव उपस्थित होते. 1969 मध्ये मेरे हुजूर, 1971 मध्ये निशी पद्मा या बंगाली चित्रपटासाठी, 1970 मध्ये मेरा नाम जोकर या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्व गायकाला फिल्मफेअर मिळाला. 1971 मध्ये पद्मश्री, 2005 मध्ये पद्मविभूषण, 2004 मध्ये रवींद्र भारती विद्यापीठाची डी.लिट पदवी आणि 2007 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. मोहम्मद रफी म्हणत, तुम्ही माझी गाणी ऐकता, पण मला विचारले तर मी फक्त मन्ना डे यांचीच गाणी ऐकतो. मन्ना डे यांनी काही शास्त्रीय रागावर आधारित गाणी गायलेली आहेत. त्याची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. धन्यवाद.